राम राम भावांनो, या मका भिजवला काय मोटर चालू केली बघा. हो का या साईडला चिंबोरा आपला दिसलं का? फिरीत पाणी सोडलंय, लय मारतंय म्हणून. आणि इकडे घेतलंय आपल्याला जेवढं लागतंय तेवढं घेतलंय. मका भिजवाय चालू केली आहे. काय या 2-4 दिवसात लय पळापळ इकडं तिकडं. उशीर झाला मका भिजवाय. जरा राहिले पुरुषभर मका वर उची केली आहे बघा. या तुरट टोकऱ्यात पडलं का चाव 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 चावते सगळं. ह्या गळ्या खोन ही मी काय केलंय, ताटच वाकवली दंडाची इकडं इकडं वारलेली. कसं दिसतंय सांगा हो पाणी. मका जोरात आले का नाही, नादच करायला नाही. आणि आतलं काय मी मक्यातनं जात नाही बघा, टायमिंग लावून सोडत असतो. या आता किती वाजले ते तुम्हाला सांगतो. 11:39 झाली ती. तर 11:44. 4 मिनिटात बापा भरतोय खाली. 4 मिनिटं सोडायचं प्रत्येक साऱ्यावर. 4 मिनिटं झाली का ओकेश त्याची सिस्टीमच करून बंद करून टाकली दुसऱ्या वफ्याला. होतंय बाकी भिजवलंय काय आबानं. एवढी एक टोकड राहिले या. 2 तास लागतील बघा. तुमचं काय झालंय? सक्रात गेली का सगळ्यांची चांगली? माझ्या बहिणींची सगळ्यांची सक्रात चांगली गेली ना? बरं चाललंय का? जेवण पाणी झाली का नाही? जेवत जावा, टाइम भाव जेवत जावा. पैसा पैसा करून लोक दुपारपर्यंत उपाशी राहते ती. आणि ती चहा बी पेज बंद करा. चहा पेत जाऊ नका. चहानं पित्त होतं या, भूक मोड होती आहे. चहा पेतच जाऊ नका बघा. चहा म्हणजे विषच आहे हो. विष पेल्या ती पोटात गेलं का विष होतं या. त्यापेक्षा चहा पेत जाऊ नका. भूक मोड होते तर मला सांगतो रेटून खायचं आपलं. 10 वाजल्या का जेवाय बसायचं. संध्याकाळी 6 वाजल्या का 5 वाजल्या का जेवाय बसायचं. रातचं 8-9 वाजता जेवायचं नाही. पचनक्रिया होत नाही बघा. नियमानं 6-4 जेवण झालं पाहिजे. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपण इकडं तिकडं फिरतोय. ओके, पचनक्रिया ही एकदम ओके होते. रोग बिग होत नाहीत. नाही ही असं माणसं 10ला जेवती ती झोपती ती. पुन्हा खाल्लेला आनंद दणकावून मानतंय. बरोबर आहे का नाही? नियम पाहिजे. ते पलीकडचं वाघऱ्या बाजून आहे बघा. ती पलीकडं दिसते का? जुंधळा हा या निसवायला लागले या. आपण एक तुकडे केले वर जुंधळ तकडे बी निसवायला लागले. बरं जुंधळ काय एवढं बराबर नाही. बिगर खाती राहणार. शेतीला कसं आहे, खात आहे तर सगळं आहे. बिगर खाताचं काय येत नाही. तुम्ही किती बिन कष्ट करा. शेतीला महत्वाचं कष्ट. पहिली गोष्ट पाणी, खात आणि कष्ट. 3 गोष्टी जर असल्या ना, शेती अशी आरडून येते नुसती हळी ठोकत. आता सगळ्यांच्या मका अशा झुर्र करते त्या एवढ्या मका त्या गारठ्यानं. पण आपली मका कांदाड बिन मोठ्यात लागली ती. आणि मका बिन उची गेली पुऱ्या मापाची. त्याचं कारण आहे रानाला खात आहे कचकून. खात आहे तर खाता शेवट पिकत नाही हो. तुम्ही किती बिन पाणी आणि लय पाण्याने शेती पिकते असं काय नाही. कमी पाण्यात उत्पन्न जास्त निघते. त्याला करणारा शेती चांगला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट नियोजनबद्ध पाहिजे. वेळेला आपल्याला कसं भूक लागेल तेव्हा आपण टोपलं उघडून खातोय, तसं ह्याला सुद्धा ताण लागली का पाणी द्यायला लागतंय. बरोबर आहे का नाही? ऊसाय भागातल्या माणसांचं बरं आहे आपलं. पाणी सोडलं ते बरोबर असणार तर 1 नंबरच. सर्व असणार काय दार मोडलं का झाला विषय. तुकडे पटा बस बिरती निवांत. बाकी काय चाललंय तुमचं? बरं आहे का? वरची मका आहे अजून. आपल्याला महिनाभर वरचीच मका संपत नाही. त्या मकाचा विकायचे मका बघा. कोण असलं तर सांगा. चांगला रेट आला तर फुकटात नाही. चांगला रेट आला तर द्यायची. मका चांगली आहे. जगापेक्षा मका 1 नंबर आहे. त्यामुळं चांगला पैसा आला तर द्यायचं. नाही राहिली आपली जनावर आहे की मुरगास करून ठेवायचं. नाही तर मका होईल, कॅंबाळ होईल, काय तर होईलच की. बरोबर आहे ना? त्यासाठी जनावर ही दारात पाहिजे ती. आणि रानपिन पिकलं पाहिजे. नाहीतर असंही काय गेलं ना लय पाडून मागते ती. मग नाही बरोबर आहे, परवडत नाही ती. म्हणून जरी घेतलं तोट्यात द्यायचं नाही. आपली लक्ष्मी दारात आहे. लक्ष्मीला चांगली सांभाळायची. चकार होते. बरोबर आहे का नाही सांगा? त्यामुळे तोट्यात द्यायचं नाही. हा दार मोडतो बरं का. जरा थोड्या वेळ थांबवतो मी व्हिडिओ. बांधलं बघा दार. आता दुसऱ्या 4 मिनिटं सोडायची. 4, 4:30, 4, 4:30 गरळ जाते बघा निवांत. काय अडचण नाही.
मकत उभा राहायला लागते, वारं सुद्धा लागत नाही मकत. उंच मका झाली, इकडून मका तिकडून मका, त्यामुळे वारच लागत नाही मकत. दाट पिन दांडी आहे ती मात्र. मुरगासाला मका एक नंबर आहे, दाट घार मका आहे घरा बसली. कोण असलं तर सांगा, पण मालाचं मोल झालं पाहिजे. फुकटात म्हणलं तरी येऊन नका इकडं, अजिबात ट्रिकू सुद्धा नका, काही गरज नाही आपल्याला. बरोबर आहे का? एकाची काही गरज नाही, पण आलं 4 रुपये तर द्यायची. फुकटात म्हणलं तर नाही, फिरकू बिन नका. आपल्या मास्तर असली होईल का, नडलंय का त्याच्यासाठी? बरोबर आहे का बोलतोय ते चुकीचं आहे मी? आलाच फोन, तरी म्हणलं फोन कसा काय येईना. हॅलो. हाँ कुठनं काय कळलं ना तुमची? काय काय डोनेशन रिगार्डिंग कॉल की हूँ, आपको डोनेशन कर पाएंगे सर, आपसे जो भी पॉसिबल हो पाए. कसलं डोनेशन? कसलं डोनेशन आहे? सर हम लोग गरीब बच्चे लोगों को मदद करते हैं मेडिकल हेल्थ एंड एजुकेशन में. तो अभी हमारे सत्ता में एक बच्ची की केस आई है, 1 महीने की बच्ची है, प्री मेच्योर है. इसके ट्रीटमेंट कॉस्ट इनके पेरेंट्स अफोर्ड नहीं कर पा रहे, इसलिए आपसे एक रिक्वेस्ट है कि आप कुछ अमाउंट डोनेशन कर दें कि बच्चे की और डिटेल चेक करके. असं मी अनोळख्या माणसाला कोणाला करत नाही मदत. ओळखीचं लागते माणूस तेव्हा. काय कुठलं तर फोन करते ती, हिंदीतनं बोलते ती. यांचं काय खरं आहे हो हिंदी बोलणाऱ्याचं? लोबडाई शिकलेली असती नुसती. कुठलं तर फोन करायचा, ह्याला लय गरज आहे, त्याला लय गरज आहे, मदतीची म्हणायचं आणि हाणायचं पैसे. तिकडून पैसे पाठवलं का झालं, पुन्हा अकाउंटच हॅक झालं. अशी लय लोक आहेत, त्यामुळे असलं कोणाला करत नाही. मदत कोणाला करा, ज्याला खरं मदतीची गरज आहे का त्या लोकांनी मदत करा. ते आपण डोळ्यानं बघितलं तर अनोळखी लोकांनी मदत करायची नाही, त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करून ही करायचं. बरोबर आहे का नाही? करू वाटले आपल्याला तर. बाकी काय चाललंय? आला पाहुण्याचा फोन अजून. हॅलो. होय, आता किती वाजले द्या? 11:15. लय टाईम आहे. अवघड जाईल बा, गाडी असते सारख्यानं. हां हां होय. त्याचा डिपो ह्याला इशारा घे त्या स्टेशनवर. होय, झालं 11:15 वाजले, 12:30 म्हणलं होते, अर्ध्या तासात येते. येते ना वाडा पेडाप गावलं तर तोपर्यंत या. माझं होतं भिजायचं तोपर्यंत, मकाला पाणी लावलं येतो तोपर्यंत. होय होय, मला फोन करा की हल्ल्या जात ना. चालतंय. हां हां. चला मित्रांनो, असं चालू आहे आज वेळभर आपलं काम. पाहुणा या यायला लागलाय. भेटू आता पुढच्या वेळात. तोपर्यंत बाय बाय.